कौतुक सोहळा पुढच्या काही तासांमध्ये वानखेडे स्टेडियम इथे होणार आहे। मात्र त्यामुळे झालंय काय की चाहते मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेत आणि मरीन ड्राईव्हचा रस्ता जाम झालाय, पूर्ण ट्रॅफिक जाम, त्यासोबतच गर्दी, असं सगळं चित्र तिकडे। आणि त्यामुळे आता भारतीय संघाला दुसऱ्या मार्गाने आणण्याचा प्रयत्न होणार आहे। याचं कारण पाऊल ठेवायला जागा नाहीये, मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली आहे, तसंच काही गाड्या देखील त्याच्यामध्ये आहेत। त्याच्यामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं हा बदल येणाऱ्या काही काळात होऊ शकतो। मिरवणुकीच्या मार्गात बदल होऊ शकतो, टीम इंडियाला दुसऱ्या मार्गाने इकडे आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो। आणि विमानतळावरनं बातमी येते की मुंबई विमानतळावर आता प्रतीक्षा संपत आलेली आहे, कारण तिकडे भारतीय संघाचं आगमन हे आता काही क्षणांमध्ये होत आहे। बाहेर कुठल्याही क्षणी टीम येईल आणि त्याच्यानंतर या टीमला आणि एअरपोर्टच्या आतली दृश्य आहेत, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। मुंबईमध्ये आगमन झालेले भारतीय संघाचं, विश्वविजेत्या संघाचं आगमन झालेलं आहे आणि त्यांना घेऊन हे विमान पोहोचताना आपल्याला बघायला मिळते। आणि पुढच्या काही क्षणांमध्ये एअरपोर्टमधनं हे विमान बाहेर येईल आणि त्यानंतर नरिमन पॉइंटकडे त्यांची बस मार्गस्थ होईल। दिल्लीहून निघालेली ही टीम आता मुंबईमध्ये दाखल होते आणि पोहोचेल ती अर्थातच नरिमन पॉइंटच्या दिशेने। आणि नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही त्यांची विजयी मिरवणूक असेल। गणेश ठाकूर ताजे अपडेट आपल्याला देत आहेत। गणेश, काय अपडेट्स आहेत सध्याचे? अश्विन, या पूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम झालेला आहे की ज्या टीम इंडियाची बस आहे ती बसच अडकली होती, पूर्ण स्टँड स्टिल झालेला आहे, एकही गाडी इथं हलत नाहीये। आणि यामुळं या परिसराचा किंवा ह्या VIP रोडचा वापर करून टीम इंडियाला इथून म्हणजे बँड्रावर्ली सीलिंग मधून त्यांना NCPA परिसरात आणण्याचं नियोजन होतं। मात्र ट्रॅफिक स्टँडस्टिल झाल्यामुळं किंवा पूर्ण पॅक झाल्यामुळं आता एक पर्यायी मार्ग वापरून टीम इंडियाला NCPA पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत आहे। यासाठी आताच एक चर्चा झाली आहे वरिष्ठांमध्ये, कारण इथपर्यंत पोहोचणं जवळपास अशक्य दिसतंय, कारण पूर्ण क्वीन नेकलेस पर्यंत हा पूर्ण रस्ता हा जॅम झालेला आहे। माणसं आहेत, गाडी किंवा मोटरसायकल सायकल जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। आणि यामुळे ती बस NCPA ला पोहोचवणं खूप महत्वाचं आहे। म्हणून पर्यायी मार्गातनं स्वतः मुंबई पोलीस आयुक्त आणि विशेष आयुक्तांची ट्रॅफिक आणि यांची चर्चा करून तो पर्यायी मार्ग ते निवडतायत। NCPA ला पोहोचल्यानंतर लवकरात लवकर स्टेडियम पर्यंत त्यांना आणण्याचा प्रयत्न करणार आहे। या बस सोबत लाखो असणार आहे, त्यांना इथे लवकर आणण्याचा प्रयत्न आणि पर्याय वापरून आणण्याचा प्रयत्न आहे। वेळ जी ही स्टेडियमची होती ती जवळपास 6:30-7ची होती, पण असं वाटत की 6:30-7 डिस्ट्रीब्युट करून टीम इंडिया मैदानात पोहोचू शकते। म्हणून जवळपास 8:30 मिनिटं होतील आणि त्यानंतर कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रमामध्ये मुख्यत्व जे विनिंग अमाऊंटचं चेक आहे, जे BCCI कडनं 125 कोटीचं चेक त्यांना द्यायचं आहे, चेक दिलं जाईल। आणि लॅब मैदानात टीम इंडिया आल्यानंतर वानखेडे स्टेडियम लॅब केलं जाईल। टीम इंडिया वर्ल्ड कपची त्यानंतर या स्टेडियमच्या जो पोडियम केला गेला आहे टेम्पररी, त्या पोडियमवर त्यांचं अभिनंदन केलं जाईल, त्याचा गौरव केला जाईल। म्हणून जे नियोजन होतं त्या नियोजनामध्ये लोकांचा हा प्रतिसाद असल्यामुळं वेळेनुसारच सगळं कार्यक्रम पुढे जाणार नाही हे स्पष्ट आहे। म्हणून ज्या वेळेला टीम इंडिया इथं पोहोचेल आणि त्या विक्ट्री परेडला सुरुवात होईल ओपन बसमध्ये, तर मला वाटतं अंधारही होऊ शकतो, कारण जॅम पूर्ण दक्षिण मुंबईचा परिसर झाला आहे। आणि ज्या ज्या रूटमधनं टीम इंडियाची बस येणार होती त्या प्रत्येक रूटमध्ये लोक भारताचा झेंडा घेऊन किंवा मोठ्या संख्येनं त्यांचं स्वागत करण्यासाठी ढोल ताशे घेऊन उभे आहेत। म्हणून मला असं वाटतं की जागोजागी टीम इंडियाची बस जे NCPA पर्यंत पोहोचण्याआधीच अनेक ठिकाणी त्यांना थांबवलं जाऊ शकतं। मात्र मुंबई पोलिसांचे प्रयत्न की त्यांना विदाऊट स्टॉप हॉल्ट मुवमेंट NCPA पर्यंत ते करतील, यासाठी मुंबई पोलिसांचं ट्रॅफिक विभाग काम करत आहे। पण नियोजनानुसार वेळेवर ते इथं पोहोचू शकणार नाहीयेत, कारण ऑलरेडी ते दिल्लीतनं उशिरा उडाले, त्यांनी विमान त्यांचं उडालं होतं। म्हणून थोड्याच वेळात ते इथे पोहोचल्यानंतर ह्या विक्ट्री परेडला सुरुवात होईल आणि मला वाटतं 8-8:30 पर्यंत या मैदानामध्ये विक्ट्री लॅप आणि हा समारोह पूर्ण होईल। अश्विन।
गणेश धन्यवाद. या बातमीची अपडेट तुझ्याकडे घेतच राहू. तर सध्याच्या 2 अपडेट त्यानुसार एक विमानतळावर विमान दाखल झालंय, त्यामुळे कुठच्याही क्षणी आता भारतीय संघ बाहेर येईल आणि बसमध्ये बसेल. त्या बसमधनं आता ते मार्गस्थ होतील नरिमन पॉईंटच्या दिशेने. तर ती बस देखील आता सज्ज आहे. ही 2 दृश्य आपण बघितलेली होती. एकीकडे विमान दाखल, दुसरीकडे बसही सज्ज आणि त्या बसमधून आता नरिमन पॉईंटला या